नमस्कार मित्रांनो, मायसेल्फ ओमकार सेंडुरे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही PCMCच्या नवीन व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत, जेईच्या आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या, त्या विषयावरती आपण या ठिकाणी बोलणार आहे. जनरल फॉर्म फिलिंग गाईडलाईन्स या विषयावरती आपण या ठिकाणी बोलणार आहे. तर सुरू करूया चला. तर या ठिकाणी ह्या माझ्या काही अचिव्हमेंट्स आहेत. 4th टॉपर MPSC असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर 2011च्या परीक्षेमध्ये, आणि ह्या माझ्या काही हॉबीज आहेत. तर सुरुवातीला बघूया की PCMCच्या इम्पॉर्टंट डेट्स या ठिकाणी काय आहेत. मित्रांनो, आजपासून फॉर्म भरायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे 19/8/2022. तुम्हाला लास्ट डेट जी फॉर्म भरायची आहे ती 8 सप्टेंबर या ठिकाणी आहे 2022. संध्याकाळी 6 पर्यंत तुम्ही भरू शकता. पेमेंट करण्याची वेळ पण 30 डेट आहे. परीक्षाचे जे हॉल तिकीट होणार आहे ते साधारण 7 दिवस आधी तुमच्या एक्झामच्या येणार आहे. एक्झामची जी काही संभाव्य डेट आहे मित्रांनो ती ऑक्टोबर 2022 आहे. ओके, म्हणजे आजपासून तुमच्याकडे साधारण 50 डेज या ठिकाणी आहेत. तर ह्या 50 दिवसाचा साधारण 10 दिवस रिव्हिजनचे असे 50 ते 60 दिवस तुमच्याकडे आहेत. तर तसं तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाचं प्लॅनिंग करायचं आहे. वॅकन्सी बद्दल बोललं तर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या एकूण 48 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज तुम्ही या ठिकाणी डिटेल बघू शकता. ओपन, EWS आणि बाकीच्या NT, A, B, C, D वगैरे सर्व जात याच्यामध्ये प्रवर्गाच्या. त्यानंतर जर सिव्हिलसाठी आणखी बघितलं तर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल याच्या सुद्धा या ठिकाणी व्हॅकन्सीज आहेत. साधारण 75 व्हॅकन्सी मित्रांनो या ठिकाणी आहेत. टोटल 75 जेईच्या व्हॅकन्सी आहेत. एक चांगली संधी तुम्हाला PCMC मध्ये जर वर्क करायला आवडत असेल किंवा PCMC सारख्या ठिकाणी जॉब करायची इच्छा असेल तर एक खूप छान संधी या ठिकाणी आहे. परत कॅटेगरी वाईज या ठिकाणी सगळा तक्ता दिलेला आहे. दुसरं, जे काही इलेक्ट्रिक इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी तसे गव्हर्नमेंटमध्ये स्कोप जरी कमी असले तरी या ठिकाणी PCMC मध्ये 18 व्हॅकन्सीज इलेक्ट्रिकल ह्या इंजिनियर्ससाठी पण आहेत. ते डिटेल तुम्ही तक्ता बघू शकता. महत्वाचा आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया. साधारण सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटला जो काही PWDचे नियमावली आहे आणि त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी डिग्री या ठिकाणी अलाउड आहे. तर जो डिटेल आहे तुम्हाला आता सध्याचा जो बघावा लागेल तर त्या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी एलिजिबिलिटी आहे. दुसरं, मान्यताप्राप्त शासन संस्थेतील संगणक अर्हता प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहे. जरी असं असलं तरी शासनाचे GRs तुम्ही बघितला तर इंजिनियर्सला MSCIT या ठिकाणी आवश्यकता नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांनी डायरेक्ट अपलोड करायला, काय जर अपलोड करायला विचारलं तर अपलोड करायला काही हरकत नाही. नसेल तर तुमच्याकडे इंजिनिअरिंगचं जे काय कॉम्प्युटर सब्जेक्ट असलेलं कोणतंही जर असेल तरी चालतं. थोड्या वेळाने मी GR ही तुम्हाला दाखवेन थोड्या वेळात. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग, जेई आणि इलेक्ट्रिकल याच्या बाबतीत जर विचार केला मित्रांनो तर डिग्री, डिप्लोमा दोन्ही सुद्धा अलाउड आहेत. मराठीचं नॉलेज आवश्यक आहे. 10वीला 12वीला कुठं ना कुठं तरी मराठी असणं अपेक्षित आहे, पण एकदम कंपल्सरी जसा BMCचा क्रायटेरिया आहे तसा काही तर दिसत नाही. मान्यताप्राप्त शासन संस्थेकडील संगणक, परत ते MSCITचं नसेल तर मी तुम्हाला ऑलरेडी ऑप्शन सांगितलेला आहे. सेम विथ रिस्पेक्ट टू इलेक्ट्रिकल, त्यांना पण डिप्लोमा आणि डिग्री या ठिकाणी अलाउड आहे. हा GR आहे 8 जानेवारी 2018. त्याच्यामध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे की जे काही इंजिनिअरिंगचे वेगवेगळे शाखा आहेत त्यांना ऑलरेडी कुठल्या ना कुठल्या वर्षामध्ये 1st, 2nd इयरमध्ये कॉम्प्युटरचा कोणता ना कोणता तरी विषय असतो किंवा काही जणांना 11वी 12वीला सुद्धा तो विषय असतो. तर ह्या GR तुम्ही डिटेल बघा. तर मग MSCIT नाही म्हणून फॉर्म भरणार नाही अशा पद्धतीनं काय विचार करू नका. जरी नसलं तरी सध्या तुम्ही ॲज अ इंजिनियर म्हणून फॉर्म भरू शकता. शासनाचे GR आहे आणि हा GR जर खाली शेवटचं पान बघितलं तर सर्व महानगरपालिकेला सुद्धा लागू आहे. शासनातल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला तर आहेच, ऑब्व्हियसली बाकीच्या याला पण लागू आहे महानगरपालिकेला. इथं बघू शकता अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली AICTE मार्फत मान्यताप्राप्त सर्व पदवी व पदविका, सर्व अभियांत्रिकी शाखा प्राप्त उमेदवार अशा पद्धतीने ऍडिशन केलेलं आहे. ओके, त्यामुळे MSCITतनं आपल्याला सूट आहे, त्यामुळे काय काळजी नका करू.
स्पेशली जे काही दिव्यांग उमेदवार आहेत, फिजिकल हँडिकॅप उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी एवढ्या कॅटेगरीज, सब कॅटेगरीजमध्ये आपण म्हणू शकता सिव्हिलसाठी मग 1 आर्म, बोथ आर्म, 1 लेग, बोथ लेग, डॉर्फिझम असे वेगवेगळे ज्या कॅटेगरी आहेत त्या तुम्ही ज्या कॅटेगरीत तुम्ही मोडतात ते बघा आणि त्या पद्धतीनं अप्लाय करा. विथ सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो एज क्रायटेरिया मिनिमम 18 वर्ष तुमची झाली पाहिजेत आणि वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज 38 वर्षापर्यंत खुल्या गटासाठी आहे आणि बाकीच्या या ठिकाणी दिव्यांग असतील, बाकीचे माजी सैनिक, दिव्यांग, प्रावीण्य आपले स्पोर्ट्स असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी आहे. त्यानंतर PCMC फॉर्म फी जर बघितली तर ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये आहे, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 800 रुपये या ठिकाणी फॉर्म फी आकारली जाणार आहे. महत्वाचं या ठिकाणी आहे सेपरेट फी फॉर एव्हरी पोस्ट. समजा तुम्ही 2 पोस्ट अप्लाय करत असाल, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आणि या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग जेई, तर ओपन मध्ये असाल तर 1000 + 1000 2000 रुपये तुम्हाला भरावे लागतील. ते सोडून आणखी काही पदं PCMC न काढलेले आहेत आणि त्यात जर तुम्ही एलिजिबल असाल तर ते सुद्धा तुम्ही भरू शकता, पण प्रत्येक पोस्टला तुम्हाला सेपरेट फी भरावी लागणार आहे. ओके. मात्र जे कोणी माजी सैनिक असतील त्यांना मात्र परीक्षा फी भरायची नाही. ओके, त्यांना मोफत या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन मोड सगळे पेमेंट करायचे आहेत मित्रांनो, ते सगळे ऑनलाईन मोड मध्ये करायचे आहेत. व्हेरी गुड. नाव हाऊ टू अप्लाय. तर सगळ्यात पहिला पॉइंट आहे की वेबसाईट कोणती, तर www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवर जावा. स्टेप नंबर 1 न्यू रजिस्ट्रेशन मध्ये जा. तुमचं नाव, तुमचा ईमेल आणि तुमचा मोबाईल, जो व्हॅलिड ईमेल आणि व्हॅलिड मोबाईल टाकायचा आहे. तुम्हाला OTP दोन्हीवरती पण येईल, OTP ऑन बोथ. तो OTP टाकून तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड त्या मेलवरतीच येईल. तो लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून तुम्ही पुढे लॉग इन करू शकता. महत्वाचं या ठिकाणी पॉइंट काय, तर व्हॅलिड ईमेल आणि मोबाईल नंबर टाकणं आवश्यक आहे. आता आम्ही स्पेशली WID JEEच्या एक्झाम्समध्ये बघतो की बऱ्याच मुलांचे फॉर्म्स, बऱ्याच मुलांचे ईमेल IDs, मोबाईल नंबर व्हॅलिड नसल्यामुळं किंवा जुने असल्यामुळं बरेच प्रॉब्लेम किंवा हॉल तिकीट मिळण्यासाठी किंवा पुढचा रिझल्ट बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी प्रॉब्लेम होतो. त्यामुळे व्हॅलिड मोबाईल नंबर महत्वाचा आहे, ईमेल ID महत्वाची आहे. त्यानंतर स्टेप नंबर 3 बघितला, फिल ऑल द इन्फो. सगळे प्रॉपर इन्फो भरा. इन्फो भरत असताना आपण स्वतः भरा, विनाकारण कोणतरी मित्राला किंवा कॅफेवाल्याला भरायला लावू नका, कारण त्याच्यामुळे बऱ्याच चुका वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या झालेल्या आहेत आणि मी जवळून ते बघतोय, त्यामुळे अशा चुका करू नका. प्रिंट घ्या त्याची, चेक करा भरलेलं व्यवस्थित आहे का, किंवा ऍटलिस्ट डेस्कटॉपवर तरी चेक करा. मोबाईलवर न भरता लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर चेक करा, सगळं व्यवस्थित भरलं असेल तर मात्र सबमिट वगैरे करून तुम्ही पेमेंट करू शकता. आणि स्टेप 4 आहे, ज्यांना वेगवेगळ्या मल्टिपल पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे त्यांच्यासाठी एक प्लस चिन्ह तिथं दिलं जाईल. सेम रजिस्ट्रेशन न या ठिकाणी वेगवेगळ्या पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे 5 पोस्ट तुम्हाला अप्लाय करायचे असतील, 5000 फी भरावं लागेल ओपन कॅटेगरी आणि 5 वेगळ्या पोस्टला प्लस करत पेमेंट प्रत्येक वेळी सेपरेट करावं लागेल. सेम रजिस्ट्रेशन तुमचं या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतर मल्टिपल पोस्ट अँड PCMC हेल्पलाईन नंबर जर बघितला तर हा त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे आणि हा त्यांचा ईमेल ID आहे. तुम्हाला काही शंका किंवा काही प्रॉब्लेम्स आले तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कॅन्डिडेट्स हु वॉन्ट टू अप्लाय, हा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे. फॉर मल्टिपल पोस्ट कॅन सबमिट अँड पे द फीज फॉर सिंगल ऍप्लिकेशन फर्स्ट अँड देन कॅन क्लिक ऑन प्लस बटन इन अप्लाय पोस्ट सेक्शन टू अप्लाय फॉर अदर पोस्ट. महत्वाचं काय, युझिंग सेम रजिस्ट्रेशन नंबर. तर सेम रजिस्ट्रेशन नंबरच्या सहाय्याने या ठिकाणी तुम्ही करू शकता. ओके. आणि ह्या मोबाईल नंबर आणि ह्या ईमेल IDचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल ही जी एक्झाम घेणारी कंडक्ट करणारी ऑथॉरिटी जी आहे ती या ठिकाणी TCS आहे. त्यामुळं TCSचे पेपर्स प्रिव्हियस आपल्याकडे जे सध्या अवेलेबल आहेत ते म्हाडाचे डेप्युटी इंजिनियर ईचे जे काही मध्ये एक्झाम झाल्या त्याच्यासाठीचे जे पेपर्स क्लस्टर वेगळे होते त्यात, आणि म्हाडाचे JEEचे पेपर्स हे तुम्ही या ठिकाणी रेफरन्स म्हणून वापरू शकता. प्लस आत्ताच 9 क्लस्टरमध्ये जी WID JEE 6, 9 आणि 12 ऑगस्टला झाली, तर त्यावेळेचे जे पेपर्स आहेत साधारण 9 पेपर्स तुम्हाला सिव्हिल या कॅटेगरीमधून सिव्हिलच्या लोकांना भेटणार आहेत. तर त्या पेपरचा अभ्यास चांगला करा की साधारण पॅटर्न समजण्यासाठी, क्वेश्चनची लेवल समजण्यासाठी, साधारण सब्जेक्टचं वेटेज समजण्यासाठी. त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात पण एक
आयडिया येण्यासाठी आणि स्पेशली जर तुम्ही आजच रिस्पॉन्स आन्सर की आलेले आहे, रिस्पॉन्स शीट आलेले आहे WIDची, तर त्याच्यात बघितला तर बऱ्यापैकी टेक्निकल क्वेश्चन्स जे आहेत ते चांगले आहेत. काही खूपच सिंपल आहेत, काही मात्र न्यूमरिकल्स आहेत आणि काही मात्र नॉन टेक्निकलमध्ये थोडासा व्हेरिएशन दिसतो वेगवेगळ्या क्लस्टर्समध्ये. काही ठिकाणी ॲप्टी खूप अवघड आलेलं आहे, काही ठिकाणी सोपं आलेलं आहे. जे काय असेल तर त्याचा तुम्ही अभ्यास व्यवस्थित करा. चला, ऑनलाईन शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रत जी आहे डाउनलोड करून त्याची प्रिंट घेऊन सेपर साईडला ठेवून घ्या, आपल्या मेलवरती टाकून घ्या, कारण कधीही ते सेपर साईड राहणं चांगलं आहे. त्यानंतर फोटो आणि स्वाक्षरी बाबतीत सांगायचं म्हटलं तर मित्रांनो 50 ते 80 KB फोटोचा साईज असणं आवश्यक आहे आणि साईनचा पण 50 ते ICचा या ठिकाणी आवश्यक आहे. तर हे तुम्ही या ठिकाणी बघून घ्या डिटेल्स. सॉरी, तर हे डिटेल्स तुम्ही बघून घ्या, व्यवस्थित सिग्नेचर करा प्रॉपर जे काय दिलेले आहे सूचनाप्रमाणे. काही जणांचे फोटो वेगळे येतात, गॉगल घातलेले फोटो येतात किंवा मास्क लावलेले येतात, तर असे काही करू नका. चांगले व्यवस्थित फोटो भविष्यात तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये जाताना आणि TCSचे जे आयॉन डिजिटल सेंटर्स आहेत वेगवेगळे महाराष्ट्रामध्ये, तिथं खूप स्ट्रिक्टली या ठिकाणी चेकिंग केलं जातं. तुमचं डिजिटल इरिस स्कॅनिंग केलं जाईल, फ्रिस्किंग केलं जाईल, वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात, तुमचं बायोमेट्रिक घेतलं जाईल आणि ह्या सगळ्याचा अभ्यास केला तर व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे, जेणेकरून एक्झामच्या दिवशी कोणत्याही प्रकारचं टेन्शन राहणार नाही. त्यानंतर एज पुराव्यासाठी तुम्ही जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, SSC परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असे या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. मिनिमम मार्क्स फॉर सिलेक्शन हा एक पॉईंट महत्वाचा आहे की कमीत कमी तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव येण्यासाठी 45% मार्क पडणे आवश्यक आहेत मित्रांनो. म्हणजे 200 मार्काचा पेपर धरला तर 90 मार्क, जर नेगेटिव्ह मार्किंग कुठेही दिलं नाही नेगेटिव्ह बद्दल म्हणजे नेगेटिव्ह मार्किंग नसणार, त्यामुळे 90 मार्क या ठिकाणी मिनिमम तुम्हाला पडले पाहिजेत, जेणेकरून तुमचं मेरिटमध्ये नाव येईल. त्याच्यात रिलॅक्सेशन होऊ शकतं का? डिपेंड्स, PCMCच्या हातात आहे, PCMCनं ठरवलं तर होऊ शकतं. त्यानंतर पॅटर्न ऑफ एक्झाम बघितला, MCQ पॅटर्न आहे, 100 क्वेश्चन आहेत, 200 मार्क्ससाठी टोटल आहे, 2 तासाचा पेपर आहे, 120 मिनिट्स आणि पर क्वेश्चन 2 मार्क्स या ठिकाणी आहेत. आणि साधारण TCS लेवल म्हटला PCMCला माझा वैयक्तिक अनुभव की तुम्हाला मॉडरेट लेवलचेच क्वेश्चन्स या ठिकाणी असणार आहेत, त्यामुळे चांगला अभ्यास करा. साधारण सेपर आत्ताच मी टेंटेटिव्ह सांगू शकतो की कधीही 150-160च्या जर तुम्ही पुढे असाल तर नक्की तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ऑब्विसली हे मार्क्स आत्ताच सांगणं अवघड आहे, पेपरची लेवल कशी आहे, पण मॉडरेट जर असेल तर 150-160च्या अबो हे नेहमी सेपर असेल असं मला वाटतंय. मार्क डिस्ट्रीब्युशनचा विचार केला मित्रांनो तर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी 60 क्वेश्चन्स हे नॉन टेक्निकल, मराठी 15, इंग्लिश 15, GS 15 आणि आपलं CSAT बौद्धिक जे आहे ते 15 आणि टेक्निकल आहे ते 40 क्वेश्चन असणार आहेत. अशी 100 क्वेश्चन्स मराठी इंग्रजी दोन्ही फॉर्मॅटमध्ये साधारण 10वी लेवलचे या ठिकाणी असतील. सिव्हिल इंजिनिअरिंग JEE आणि इलेक्ट्रिकल JEE साठी मात्र 12वी लेवलपर्यंत हे मराठी इंग्लिश GS असणार आहे CSAT आणि इंजिनिअरिंगचे जे आहे ते साधारण पदवी/पदविका या लेवलचे क्वेश्चन्स असणार आहेत. तर याचं मार्किंग आणि टाइम सगळं दिलेलं आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. फ्यू इम्पॉर्टंट पॉईंट्स बघितलं तर हा अतिशय पॉईंट्स मला या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगायचे आहेत. एक की जे नॉन क्रिमिलियर मध्ये मोडत नाहीत त्यांनी NCL असणं आवश्यक आहे. NCL असणं आवश्यक म्हणजे काय? क्लिअर कट गायडन्स दिलेले आहेत. मार्च 2023 पर्यंत व्हॅलिड असलेलं, वैध असलेलं NCL तुम्हाला पाहिजे. आता राहिला प्रश्न कोणत्या कोणत्या जातीसाठी? SC, ST आणि EWS ह्या 3 कॅटेगरीला सोडून बाकीच्या जेवढ्या कॅटेगरी आहेत त्या सर्व कॅटेगरीला ओपन, ज्यांचा तर काय प्रश्नच नाही, ओपन, SC, ST आणि EWS या 3 कॅटेगरीला सोडलं तर सर्वांना ज्यांना ज्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांना या ठिकाणी घ्यावं लागेल. आणखी एक कॅटेगरी आपल्यामध्ये जे आहे, जे महिला आहेत, ज्या खुल्या गटातल्या आहेत पण त्यांना नॉन क्रिमिलियरचा ॲडव्हान्टेज घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी नॉन क्रिमिलियर असणं आवश्यक आहे. प्लस महिला खुल्या गटातील महिलांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी
त्या क्रिमिलेअर गटात मोडत नाहीत, म्हणजेच ते नॉन क्रिमिलेअर आहे, म्हणजेच त्यांना 8 लाखाच्या आत उत्पन्न आहे, अशा पद्धतीचं या ठिकाणी NCL हवा आहे. डोमेसाईल सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्राचा अधिवास असणं सुद्धा आवश्यक आहे. मग ते जुनं असेल नवं असेल काही अडचण नाही, पण तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी महिला उमेदवारांसाठी ज्यांना रिझर्वेशनचा ॲडव्हान्टेज घ्यायचा आहे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. ओके, क्लिअर कट म्हटले बघा. 31/3/2023 पर्यंत म्हणजे येणाऱ्या मार्च 23 पर्यंत तुमचं वैध असलेलं, ज्यांच्याकडे आहे त्यांना काही घाबरायची आवश्यकता नाही. वैध असलेलं ज्यांच्याकडे नाही त्यांनी अप्लाय करू शकता. ॲटलिस्ट तुम्ही पावती त्याच्यामध्ये अपलोड करायला लागत असेल तर करू शकता. ज्यांच्याकडे नाही त्यांनी ॲटलिस्ट एक्झाम व्हायच्या आधी तर काढून ठेवणं अपेक्षित आहे, कारण त्यांचं क्लिअर कट गाईडलाईन्स आहेत की 31/3/2023 पर्यंत वैध असलेलं, म्हणजे ज्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन PCMCचं होईल त्यावेळी ते बघितलं जाईल की फॉर्म भरायच्या वेळी तुमच्याकडे हे होतं का. ज्यांच्याकडे आहे त्यांनी काही प्रॉब्लेम नाही, ज्यांच्याकडे नाही त्यांनी अप्लाय पटकन करा. मिळालं तर ठीक आहे, नसेल तर ॲटलिस्ट पावती वगैरे जे आहे का ते अपलोड करा. पण हे व्हॅलिड असलेलं असणं आवश्यक आहे आणि ते मिळून जाईल तुम्हाला तहसीलदार कार्यालय किंवा प्रांत कार्यालयामधून. फ्यू इम्पॉर्टंट पॉईंट्स, स्पेशली खेळाडूच्या दृष्टीनं डिटेल व्यवस्थित वाचा. भरपूर पॉईंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही प्रथम आहात, द्वितीय आहात, गोल्ड मेडल आहे, सिल्वर आहे, ब्रॉन्झ आहे आणि कुठल्या कुठल्या खेळासाठी आहे, प्लस विभागीय उपसंचालक यांचं सर्टिफिकेट या ठिकाणी लागतं. जे काही डिटेल आहे ते स्पोर्ट्सवाल्यांनी बघावं. विनाकारण छोट्या मोठ्या स्पोर्ट्समध्ये खेळला असेल आणि तुम्ही स्पोर्ट्स म्हणून अप्लाय केला तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी बाहेर पडण्याची या ठिकाणी शक्यता आहे किंवा बाहेर पडणार आहात. त्यामुळं विनाकारण चुकीची माहिती, खोटी माहिती भरून आपला वेळ, आपला पैसा आणि आपली एनर्जी वाया घालवू नका. त्यामुळे व्यवस्थित फॉर्म भरा. स्पेशली महिला ज्यांचं नॉन क्रिमिनल बाबतीत, स्पोर्ट्सवाल्यांनी स्पोर्ट्सच्या बाबतीत, कॅटेगरीवाल्यांनी कॅटेगरीच्या बाबतीत ज्या काय गोष्टी आहेत, MSCITला खूप घाबरू नका, मी सांगितलेलं आहे. आणि जेवढं पण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हे सगळं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला आणखी ह्याच्यापेक्षा काही अपडेटेड माहीत असेल तर नक्की मला तुम्ही शेअर करू शकता. दॅट्स इट. तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना PCMC एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. अभ्यास जोरात करत राहा. थँक्यू. बाय बाय.